गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका येथील रंगायपल्ली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला पालकांनी ताला ठोको आंदोलन केले। या शाळेत पहिली ते 8वी पर्यंतचे वर्ग असून 140 विद्यार्थी येथे शिक्षण घेतात। मात्र 8 वर्गासाठी एकच शिक्षक असल्याची तक्रार येथील पालकांनी केली व शाळेला थेट ताला ठोको आंदोलन केले। पाहूया हा वृत्तांत। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगायपल्ली येथे पालकांनी शाळा बंद करून कुलूपबंद आंदोलन केले आहे। अपुऱ्या शिक्षकांमुळे संतप्त पालकांनी हे पाऊल उचलले आहे। रंगायपल्ली या शाळेत 1 ते 8वी पर्यंत वर्ग असून एकूण 140 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत आणि 1 ते 8 वर्गासाठी केवळ 3 शिक्षक असल्याची पालकांची तक्रार आहे। शाळा रंगायपल्ली आमच्याकडे 6 शिक्षक होते शाळेमध्ये। आता तर 8वा वर्ग केले, परंतु आता 3च शिक्षक असल्यामुळे एक HM आहे, एक केंद्र प्रमुख आहे, एक शिक्षक आहे। या शिक्षकाने 8 वर्ग सांभाळू शकेल का? हे गावकरी पालक वर्गांचा बंदीकरण होत आहे, शाळेला ताला मारण्याचा होत आहे। जेव्हापर्यंत जुने शिक्षक जेवढं पाठवायचं आहे तेवढं पाठवल्याशिवाय आम्ही ताला खोलणार नाही असे पालक वर्गांचा विचार। येथील विद्यार्थिनींनी देखील अपुऱ्या शिक्षक संख्येविषयी तक्रारीचा पाढा वाचत आम्हाला आमचे जुनेच शिक्षक हवेत असे म्हटले आहे। आणि मी 8व्या वर्गात शिकत आहे। आमच्या शाळेत पहिली ते 7वी पर्यंत वर्ग आहे आणि या वर्षी 8वी वर्ग सुरू झाले। पहिल्यांदा आमच्याकडे 6 शिक्षक होते, पण आता तिघांचे दुसऱ्या ठिकाणी पाठवले आहे। पुन्हा आम्हाला जुने शिक्षक पाहिजे आणि 8वीला BEd शिक्षक पाहिजे असे आमचे म्हणणं आहे। रंगायपल्ली उच्च प्राथमिक शाळेत सध्या कार्यरत शिक्षकाने सांगितले की येथे पूर्वी 6 शिक्षक कार्यरत होते, परंतु 3 शिक्षकांची बदली झाली व 3 नवे शिक्षक कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले आहेत। मात्र पालक आणि विद्यार्थ्यांना जुनेच शिक्षक हवे असा आग्रह धरल्याची माहिती शिक्षकाने दिली आहे। मी प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे आणि सध्या माझ्याकडे केंद्र प्रमुखाचा प्रभार पण आहे। तर इथं आपल्याकडे 1 ते 8 वर्ग आहेत आणि 6 नियमित शिक्षक होते, त्यापैकी 3 शिक्षक प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या जागेवर 3 कंत्राटी शिक्षक पण आपल्याकडे आलेले आहेत। म्हणजे आमच्याकडे सध्या 6 शिक्षक आहे असं म्हणायला हरकत नाही। पण आमच्या पालकांचे म्हणणे असे आहे की आम्हाला जुने शिक्षक पाहिजे। जर जुने शिक्षक जर आम्हाला परत केले नाही तर आम्ही शाळा बंद आंदोलन करतो, म्हणून त्यांनी या ठिकाणी आज जमाव घातलेला आहे आणि आज शाळा बंद करण्याच्या तयारीत आहेत। सिरोंचावरून CTV प्रतिनिधी मुरलीधर मार्गवनी।